नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सकारात्मकतेचे रहस्य या चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का? काही लोक दिवसाची सुरुवात अगदी शांतपणे करतात, दिवसभर प्रोडक्टिव्ह राहतात, महत्वाची कामं वेळेवर पूर्ण करतात आणि तरीही त्यांच्याकडे स्वतःसाठी वेळ असतो. तर दुसरीकडे आपण सकाळपासूनच घाई, टेन्शन आणि मोबाईलच्या नोटिफिकेशन्स मध्ये अडकून जातो. दोघांकडेही दिवसाचे 24 तास सारखेच आहेत. मग फरक कुठे आहे? फरक आहे दिवसाच्या पहिल्या 1 तासात. एकदा रॉबिन शर्मा एका बिलियनेअरची मुलाखत घेत होते. त्या बिलियनेअरने सांगितलं, त्याच्या यशामध्ये सकाळचं रुटीन खूप महत्वाचं आहे. तो म्हणाला, आपण सगळ्यांनी ऐकलं आहे की सकाळी लवकर उठलं पाहिजे, पण फक्त सकाळी 5 वाजता उठल्याने तुमचं आयुष्य बदलणार नाही. खरा प्रश्न आहे, 5 वाजता उठल्यानंतर तुम्ही पुढची 60 मिनिटं करता काय? आणि मित्रांनो, हाच या संपूर्ण विचाराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. कारण सकाळी 5 वाजता उठून जर तुम्ही लगेच इंस्टाग्राम उघडलं, व्हॉट्सअप मेसेजेस चेक केले, रील्स पाहायला सुरुवात केली किंवा युजलेस न्यूज स्क्रोल करत बसलात, तर तुम्ही लवकर उठलात खरं, पण तुमच्या दिवसाची सुरुवात तुमच्या हातात राहिलीच नाही. म्हणून रॉबिन शर्मा यांच्या द 5 AM क्लब मधील एक प्रसिद्ध फ्रेमवर्क आहे, 20-20-20 रूल. यामध्ये उठल्यानंतरची पहिली 60 मिनिटं 3 भागात विभागली जातात. पहिली 20 मिनिटं मूव्ह, पुढची 20 मिनिटं रिफ्लेक्ट आणि शेवटची 20 मिनिटं ग्रो. म्हणजे पहिल्या 20 मिनिटात शरीरासाठी काम करा, पुढच्या 20 मिनिटात मनासाठी काम करा आणि शेवटच्या 20 मिनिटात भविष्यातल्या स्वतःसाठी काम करा. आता हे प्रत्यक्षात कसं करायचं आणि याचा आपल्याला फायदा काय होतो ते समजून घेऊया. समजा सकाळी 5 वाजता तुमचा अलार्म वाजला. पहिली गोष्ट म्हणजे उठा. आणि इथेच तुमचा पहिला छोटासा विजय सुरू होतो. कारण अलार्म बंद करून पुन्हा झोपणं सोपं आहे, पण स्वतःला दिलेलं वचन पाळून बेडमधून उठणं हा स्वतःवर मिळवलेला पहिला विजय आहे. आता 5 ते 5:20 ही तुमची मूव्हची वेळ. या 20 मिनिटात शरीराला सक्रिय करा. रनिंग, वॉकिंग, स्किपिंग, वर्कआउट, योगा किंवा तुम्हाला योग्य वाटणारा व्यायाम करा. थोडं पाणी प्या. डीप ब्रीदिंग करा. शरीराला झोपेच्या अवस्थेतून पूर्णपणे ऍक्टिव्ह अवस्थेत आणा. कारण तुम्ही शरीराला जितकं ऍक्टिव्हेट कराल तितका तुमचा मेंदूही जागृत होतो. फोकस वाढतो, एनर्जी वाढते, स्ट्रेस कमी होतो आणि दिवसाची सुरुवात एका पॉझिटिव्ह ऍक्शनने होते. पण इथे एक महत्वाची गोष्ट आहे. सुरुवातीपासूनच स्वतःवर खूप मोठं टार्गेट लादू नका. तुम्हाला फक्त 1 किलोमीटर धावता येत असेल तर 1 किलोमीटर धावा. फक्त 5 मिनिटं मेडिटेशन करता येत असेल तर 5 मिनिटं करा. एका दिवसात फक्त 1 पान वाचता येत असेल तर 1 पान वाचा. कारण सुरुवातीला परफेक्ट असण्यापेक्षा कन्सिस्टंट असणं जास्त महत्वाचं आहे. हळूहळू तुमची क्षमता वाढेल आणि मग तुम्हाला पुढची लेवल गाठणं सहज वाटू लागेल. आता वेळ झाली 5:20. आता सुरू होतो दुसरा भाग, रिफ्लेक्ट. ही पुढची 20 मिनिटं स्वतःसाठी आहेत. या वेळेत तुम्ही मेडिटेशन करू शकता, प्रेयर करू शकता, जर्नलिंग करू शकता, कालचा दिवस रिव्ह्यू करू शकता, आजचा दिवस प्लॅन करू शकता किंवा फक्त शांत बसून स्वतःशी संवाद साधू शकता. स्वतःला विचारा, मी सध्या कुठे आहे? मला आयुष्यात कुठे पोहोचायचं आहे? आज मी कोणतं एक काम चांगल्या पद्धतीने पूर्ण करू शकतो? माझ्या आयुष्यात सध्या कोणत्या गोष्टी सुधारण्याची गरज आहे? आणि एक खूप महत्वाचा प्रश्न, मी जी व्यक्ती बनू इच्छितो
त्या व्यक्तीसारखं आज मी काय करू शकतो. कारण आपण अनेकदा स्वतःला बदलायचं म्हणतो, पण स्वतःला समजून घेण्यासाठी वेळच देत नाही. आणि म्हणूनच रिफ्लेक्शन इतकं महत्वाचं आहे. आपलं मन सतत विचारांनी भरलेलं असतं. काम, घर, पैसे, नाती, भविष्य, चिंता या सगळ्या आवाजामध्ये आपला स्वतःचा आवाज हरवून जातो. रिफ्लेक्शन म्हणजे त्या सगळ्या गोंधळातून काही मिनिटं स्वतःसाठी शांतता निर्माण करणं. आणि यासाठी जर्नलिंग ही खूप सुंदर सवय आहे. तुमच्या डायरीमध्ये आजच्या दिवसाची काही महत्वाची कामं लिहा. काल तुमच्यासोबत घडलेल्या चांगल्या गोष्टी लिहा. ज्या गोष्टींसाठी तुम्ही ग्रेटफुल आहात त्या लिहा. तुमची प्रोग्रेस लिहा. तुमची गोल्स लिहा. पण फक्त चांगल्या गोष्टी लिहायच्या नाहीत. मनात काही दुःख असेल, काही डिसअपॉइंटमेंट्स असतील, एखाद्या व्यक्तीबद्दल राग असेल किंवा एखादी भीती असेल तर तीही लिहा. कारण काही भावना आपण बोलून व्यक्त करू शकत नाही, पण त्या कागदावर लिहू शकतो. उदाहरणार्थ, मला लोकांसमोर बोलताना कॉन्फिडन्स कमी वाटतो, त्यामुळे माझ्या करिअरवर परिणाम होतो. पण मी आजपासून पब्लिक स्पीकिंग शिकणार आहे. मी रोज थोडी प्रॅक्टिस करणार आहे. सुरुवातीला मला भीती वाटेल, पण सातत्याने प्रयत्न केल्यावर मी नक्की कॉन्फिडंट होईन. अशा पद्धतीने लिहिलं की समस्या अचानक नाहीशी होत नाही, पण तुम्ही त्या समस्येकडे पाहण्याची पद्धत बदलते. आणि जेव्हा तुमचा दृष्टिकोन बदलतो तेव्हा तुमच्या कृती बदलायला सुरुवात होते. याच वेळेत तुम्ही तुमचा परफेक्ट डे देखील इमॅजिन करू शकता. आजचा दिवस कसा असावा, तुम्ही कोणत्या पद्धतीने लोकांशी बोलाल, कोणती कामं पूर्ण कराल, स्वतःशी कसं वागाल. तुमचा दिवस सक्सेसफुल झाला तर रात्री झोपताना तुम्हाला कसं वाटावं, हे सगळं मनात आधीच तयार करा. जसं एखादा ॲथलीट मोठ्या परफॉर्मन्स आधी मेंटली तयारी करतो, तसंच तुम्हीही तुमच्या दिवसाची मेंटल रिहर्सल करू शकता. यामुळे क्लॅरिटी वाढते, आणि क्लॅरिटी वाढली की प्रोडक्टिव्हिटी वाढते. प्रोडक्टिव्हिटी वाढली की क्रिएटिव्हिटी वाढते, आणि क्रिएटिव्हिटी आणि सातत्य एकत्र आलं की मास्टरीकडे जाण्याचा मार्ग तयार होतो. आता वेळ झाली 5:40. आता सुरू होतो शेवटचा भाग, ग्रो. पुढची 20 मिनिटं तुमच्या ग्रोथसाठी. या वेळेत एखादं पुस्तक वाचा, ऑडिओ बुक ऐका, तुमच्या प्रोफेशनशी संबंधित काही नवीन शिका, एखादं स्किल डेव्हलप करा, तुमच्या गोल्सचा रिव्ह्यू करा. सक्सेसफुल लोकांच्या बायोग्राफीज वाचा. त्यांनी कोणत्या चुका केल्या, ते कसे पुढे गेले, त्यांनी कोणती स्किल्स डेव्हलप केली हे समजून घ्या. कारण तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट कोणती? ती म्हणजे स्वतःमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट. तुमच्याकडे नॉलेज वाढलं तर तुमच्या पॉसिबिलिटीज वाढतात. स्किल्स वाढल्या तर अपॉर्च्युनिटीज वाढतात. अपॉर्च्युनिटीज वाढल्या तर इन्कम वाढण्याची शक्यता वाढते. आणि तुमची व्हॅल्यू वाढली की तुमचा इन्फ्लुएन्स देखील वाढतो. म्हणूनच सक्सेसफुल लोक सतत शिकत राहतात. ते फक्त पैसे कमावण्यासाठी काम करत नाहीत, ते स्वतःची क्षमता वाढवण्यासाठी काम करतात. आणि जेव्हा क्षमता वाढते तेव्हा परिणामही वाढतात. पण आता प्रश्न असा येतो, हे सगळं ऐकायला छान आहे, पण सकाळी 5 वाजता उठायचं कसं? कारण अनेक लोक रात्री ठरवतात उद्यापासून 5 वाजता उठणार, अलार्म लावतात, आणि सकाळी अलार्म वाजल्यावर मन म्हणतं फक्त 5 मिनिटं अजून. आणि ती 5 मिनिटं कधी 1 तास होतात कळतही नाही. यामागचं कारण फक्त आळस नाही. अनेकदा कारण असतं तुमच्याकडे सकाळी उठण्यामागचं स्ट्रॉंग रिझन नसतं. म्हणून स्वतःला विचारा, मला खरंच 5 वाजता का उठायचं आहे? तुमचं कारण स्पष्ट करा. जर तुमचं व्हाय मजबूत असेल तर हाऊ शोधणं सोपं होतं. आणि स्वतःला आयुष्यभरासाठी बदलण्याचं प्रेशर घेऊ नका. स्वतःला फक्त सांगा,
मी पुढचे 66 दिवस हा प्रयोग करणार आहे. अलार्म वाजल्यावर तुमचं मन तुम्हाला एक्सक्युजेस देण्याआधीच उठायचं, कारण त्या क्षणी तुमचं मन तुम्हाला अनेक कारणं सांगेल. आज थकलो आहे, आज राहू दे, उद्यापासून सुरू करू. पण तुम्हाला फक्त तुमचं एक वचन आठवायचं आहे, माझे 66 दिवस पूर्ण करायचे आहेत. सुरुवातीला कठीण वाटेल, पण सातत्याने केल्यावर तीच गोष्ट तुमची आयडेंटिटी बनू लागेल. रॉबिन शर्मा यांच्या 5 AM क्लबच्या संदर्भात सांगितलेली एक मजेशीर गोष्ट म्हणजे सुरुवातीला सकाळची रुटीन पटकन सुरू करता यावी म्हणून वर्कआउटचे कपडे घालून झोपण्याची सवयही काही लोकांनी लावली. यातून एक गोष्ट लक्षात येते, तुमच्या इच्छाशक्तीवरच अवलंबून राहू नका. तुमचं एन्व्हायरमेंट आणि रुटीन तुमच्या बाजूने तयार करा. आता पुन्हा त्या पहिल्या 20 मिनिटाकडे येऊया. एक्सरसाइज खरंच इतका महत्वाचा का? कारण सकाळचा इंटेन्स वर्कआउट फक्त शरीराला जागं करत नाही, तो तुमच्या मनालाही बदलतो. तुम्ही स्वतःवर नियंत्रण मिळवत आहात असा सिग्नल तुमच्या मनाला मिळतो. तुम्ही दिवसाची सुरुवात एका छोट्या विजयाने करता आणि दिवसभरात येणाऱ्या इतर कामांकडे पाहण्याचा तुमचा ॲटिट्यूड बदलतो. म्हणूनच सकाळी स्वतःवर मिळवलेला छोटासा विजय दिवसभराच्या मोठ्या विजयांची सुरुवात ठरू शकतो. आता रिफ्लेक्शन बद्दल आणखी एक महत्वाची गोष्ट. तुम्ही कितीही सक्सेसफुल झालात तरी आयुष्यात अडचणी येणारच. बिझनेसमध्ये समस्या येतील, घरात समस्या येतील, नात्यांमध्ये गैरसमज होतील. कधी अचानक एखाद्या व्यक्तीला तुमच्या मदतीची गरज भासेल आणि अशा वेळी तुम्ही फिजिकली आणि मेंटली स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. तुमची एनर्जी फक्त तुमच्यासाठी नाही, तुमच्या कुटुंबाला तुमची गरज आहे, तुमच्या जवळच्या लोकांना तुमची गरज आहे आणि कधीकधी समाजालाही तुमची गरज असते. म्हणून स्वतःची ताकद वाढवणं हा सेल्फिशनेस नाही, तो तुमच्याबद्दल आणि इतरांबद्दल असलेली एक प्रकारची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि म्हणूनच रिफ्लेक्शन टाईममध्ये स्वतःला विचारा, मी कसं जगतोय? मला खरंच कसं जगायचं आहे? पुढच्या 5 वर्षात मी स्वतःला कुठे पाहतो आहे? आजचा दिवस माझ्या आयुष्यातील चांगला दिवस बनवण्यासाठी मी काय करू शकतो? आणि मग फक्त विचारू नका, कृती करा. कारण रिफ्लेक्शनचा उद्देश फक्त विचार करणे नाही, त्याचा उद्देश आहे योग्य विचारातून योग्य कृतीकडे जाणं. आता शेवटची महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला तुमचं इन्कम, इन्फ्लुएन्स आणि करिअर ग्रोथ वाढवायचं असेल तर फक्त जास्तीत जास्त काम करू नका. स्वतःची क्षमता वाढवा, मनी मॅनेजमेंट शिका, कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करा, पब्लिक स्पीकिंग शिका, नेगोसिएशन शिका, लीडरशिप स्किल्स डेव्हलप करा. तुमच्या प्रोफेशनमध्ये एक्सपर्ट होण्यासाठी अभ्यास करा आणि तुमच्या क्षेत्रातील सक्सेसफुल लोकांनी काय केलं हे समजून घ्या. कारण तुम्ही जितके व्हॅल्युएबल बनाल तितकी तुमची व्हॅल्यू जगात वाढेल. आणि जेव्हा जगात तुमची व्हॅल्यू वाढते तेव्हा तुमच्याकडे अधिक अपॉर्च्युनिटीज येऊ लागतात. सक्सेसफुल लोकांची एक गोष्ट कॉमन असते, त्यांना शिकणं थांबवायचं नसतं. ते सतत नवीन गोष्टी शिकतात, नवीन पर्स्पेक्टिव्ह शोधतात, स्वतःच्या स्किल्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. युजलेस एंटरटेनमेंटमध्ये सगळा वेळ घालवण्याऐवजी स्वतःच्या ग्रोथसाठी वेळ वापरतात. कारण शेवटी आयुष्याचा एक साधा नियम आहे, तुम्ही जे देता तेच परत मिळतं. तुम्ही तुमच्या आयुष्याला एफर्ट दिलात तर रिझल्ट्स मिळतील. तुम्ही नॉलेज दिलत तर विजडम मिळेल. तुम्ही डिसिप्लिन दिलत तर फ्रीडम मिळेल. आणि तुम्ही स्वतःला रोज थोडं बेटर बनवण्याचा प्रयत्न केला तर काही काळानंतर तुम्ही कालच्या स्वतःपेक्षा पूर्णपणे वेगळ्या ठिकाणी असाल. म्हणून मित्रांनो, 5 AM क्लब म्हणजे फक्त सकाळी 5 वाजता उठण्याची सवय नाही, तो एक विचार आहे. दिवस सुरू होण्याआधी स्वतःला घडवण्याचा विचार. पहिली 20 मिनिटं शरीरासाठी, पुढची 20 मिनिटं मनासाठी आणि शेवटची 20 मिनिटं तुमच्या भविष्याच्या ग्रोथसाठी. म्हणजेच मूव्ह
रिफ्लेक्ट, ग्रो. आणि सुरुवातीला हे सगळं परफेक्ट करण्याची गरज नाही. फक्त सुरुवात करा. छोटी सुरुवात करा, पण सातत्याने करा. आठवड्यातून किमान 5 दिवस हे फॉलो करण्याचा प्रयत्न करा. काही दिवसांनी कदाचित तुम्हाला जाणवेल, तुमचा फोकस वाढतोय, तुमची एनर्जी वाढते, तुम्ही अधिक शांतपणे निर्णय घेत आहात, तुमचा कॉन्फिडन्स वाढतोय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःला दिलेली वचने पाळायला शिकत आहात. आणि स्वतःवरचा विश्वास वाढवण्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती? कारण शेवटी तुमचं आयुष्य बदलण्याची सुरुवात एखाद्या मोठ्या संधीने होत नाही. ती सुरू होते तुम्ही स्वतःसाठी घेतलेल्या एका छोट्या निर्णयाने. उद्याचा दिवस बदलण्यासाठी कदाचित तुम्हाला खूप मोठी गोष्ट करण्याची गरज नाही. फक्त उद्या सकाळी उठल्यावर पहिला तास स्वतःला द्या. आणि मग बघा, हळूहळू तुमची सकाळ बदलेल. सकाळ बदलली की तुमचा दिवस बदलेल. दिवस बदलले की तुमच्या सवयी बदलतील. आणि सवयी बदलल्या की तुमची पर्सनॅलिटी बदलेल. आणि पर्सनॅलिटी बदलली की तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. मित्रांनो, तुम्हालाही 20-20-20 रूल तुमच्या आयुष्यात फॉलो करून बघायला आवडेल का? जर उत्तर हो असेल तर कमेंटमध्ये लिहा चॅलेंज ॲक्सेप्टेड. आणि हा व्हिडिओ अशा व्यक्तीसोबत शेअर करा जिला तिच्या दिवसाची सुरुवात नव्याने करायची आहे. आणि अशाच सकारात्मक, प्रेरणादायी आणि आयुष्य बदलणाऱ्या विचारांसाठी आपल्या सकारात्मकतेचे रहस्य या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या पुस्तकासोबत, एका नव्या विचारासोबत आणि कदाचित तुमच्या आयुष्यातल्या एक नवा बदल घडवणाऱ्या नव्या रहस्यासोबत. तोपर्यंत सकारात्मक राहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनत राहा. धन्यवाद.